हमारी जीत से ज्यादा चर्चे हमारी हार के है. ह्याचा कधी प्रत्यक्ष अनुभव आलाय का? आता मी जो तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तो व्हिडिओ आहे ऊसतोड मजुराचा मुलगा ते आमदार असा प्रवास केलेले राम सातपुते यांचा. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून अवघ्या 10 ते 12,000 मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. पण त्यानंतर उसळलेली ही गर्दी चर्चेचा आणि मुद्द्याचा विषय बनली. लोकसभेच्या वेळी सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांचा गड असलेल्या सोलापूरमधून 5.5 लाख मतं मिळवणं असू द्या, नाहीतर मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांचा गड असलेल्या माळशिरस मतदारसंघातून 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळवणं असू द्या, ह्या पठ्ठ्याने सगळीकडेच मैदान मारलं ह्याची चर्चा जोरदार चालू आहे. पराभवानंतर ईव्हीएम ला दोष देणारे, अगदी मतदारांना दोष देणारे नेते सुद्धा महाराष्ट्राने यावर्षी बघितले. पण असा गर्दीतला माणूस तिथंच बघायला मिळतो जिथे ग्राउंड लेवलवर काम झालेलं असतं. माळशिरस मतदारसंघात आरोग्य दूत, कॉमन मॅन म्हणून फेमस असलेल्या राम सातपुतेंनी कायम सोबत राहण्याची मतदारांना खात्री दिली आणि 2029च्या निवडणुकीत लोकांच्या सपोर्टने पुन्हा एकदा उभं राहणार याची ग्वाही दिली. मित्रांनो, आपले पक्ष, आपल्या विचारधारा हे वेगळे वेगळे असू शकतात, पण चांगली माणसं राजकारणात टिकणं महत्वाचं. ह्या गर्दीने त्यांना विधान परिषदेवर घेण्याची सुद्धा मागणी केली. हा मुद्दा तुम्हाला कसा वाटतो आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच मुद्द्यांसाठी फॉलो करा सूत्रधारला.